नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील असलेले नेते भारताचा उल्लेख कायम एक मित्र देश अशा प्रकारे करतात. दोन्ही देशांमध्ये सामरिक भागीदारी आहे. सामरिक भागीदारी हा तसा व्यापक शब्दप्रयोग आहे, परंतु याच्यामध्ये एक महत्वाची तरतूद अशी असते की दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्था एकमेकांकडे असलेल्या माहितीचं आदान प्रदान करतात. परंतु प्रत्यक्षात जे चित्र आहे ते खूप वेगळं आहे. अमेरिका गेले अनेक महिने भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या विरोधात सतत काड्या करते. भारताने बरेचदा हे पाहून घेतलं आणि अखेर दणका दिला. हिंदीमध्ये ज्याला नहले पे दहला म्हणतात, मराठीत ज्याला चोरावर मूर म्हणतात. 2023च्या जून महिन्यामध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला झेकोस्लोवाकियामध्ये अमेरिकेच्या सूचनेवरून अटक करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर त्याला अमेरिकेमध्ये हस्तांतरित करण्यात आलं. अलीकडेच अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने निखिल गुप्ताला दोषी ठरवलंय. अमेरिकी नागरिक गुरु पतवंत पन्नू यांच्या हत्येचा कट आखल्याचा आरोप निखिल गुप्तावर ठेवण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण कटामध्ये भारतीय गुप्तचर संस्थेचा सुद्धा सहभाग आहे असं निखिल गुप्ताच्या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे. जागतिक राजकारणाच्या पटावर जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात ज्या एखाद्या देशाच्या मनाविरोधात असतात, तेव्हा काय करायचं असतं? तेव्हा फक्त शांत बसायचं असतं. योग्य वेळेची वाट बघायची असते आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा दणका द्यायचा असतो. भारताने सुद्धा नेमकं हेच केलेलं आहे. 13 मार्च रोजी भारतामध्ये मॅथ्यू व्हॅन्डिक या अमेरिकी नागरिकासह 6 युक्रेनी नागरिकांना NIAने अटक केलेली आहे. देशामध्ये विविध ठिकाणी ही कारवाई झालेली आहे आणि हा अमेरिकेला खूप मोठा दणका मानला जातो. व्हॅन्डिकला कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली आणि बाकीचे त्याचे जे युक्रेनियन सहकारी होते त्यांना अटक करण्यात आली दिल्ली आणि लखनौच्या विमानतळावर. ही मंडळी म्यानमारमध्ये जे बंडखोर गट आहेत त्यांच्या संपर्कात होती आणि त्यांना ड्रोन आणि अत्याधुनिक शस्त्रांचं प्रशिक्षण देत होती. ईशान्य भारताला त्यांनी बेस बनवलं होतं. मिझोराममधून ते म्यानमारमध्ये शिरत होते. टुरिस्ट व्हिसा घेऊन ही मंडळी भारतामध्ये शिरली, परंतु पर्यटन सोडून बाकीचे धंदे करत राहिली. मिझोराममध्ये शिरण्यासाठी परमिट लागतं. मॅथ्यू आणि त्याच्या साथीदारांनी पहिल्यांदा मिझोराममध्ये प्रवेश करण्यासाठी परमिटचा वापर केला, परंतु नंतर परमिटशिवाय अनेकदा ते मिझोराममध्ये शिरले आणि मिझोराममधून म्यानमारमध्ये ये जा करत राहिले. तिथल्या बंडखोरांच्या संपर्कात राहिले. UAPA कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि NIA कोर्टाने त्यांना 27 मार्च पर्यंतची कोठडी सुनावलेली आहे. मॅथ्यू व्हॅन्डिक हे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. तो मूळचा फिल्म मेकर, लघुपटांची आणि डॉक्युमेंटरीची निर्मिती करतो, परंतु बहुधा CIAने त्याला दिलेलं हे कव्हर असावं. मुळात तो CIAचा एजंट असावा आणि CIAच्या इशाऱ्यावरून जगभरामध्ये CIAची जी ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशन्समध्ये मॅथ्यू व्हॅन्डिक सहभागी होत असतो. 2011 मध्ये पहिल्यांदा तो चर्चेत आला. लिबियाचा हुकुमशहा मोहरम गद्दाफी याच्या विरोधात बंडखोरांच्या बाजूने युद्धात उतरल्यामुळे बंडखोरांच्या बाजूने तो लिबियामध्ये लढत होता, परंतु गद्दाफीच्या सैन्याने त्याला अटक केली आणि अबू सलीम या कुख्यात तुरुंगामध्ये त्याची रवानगी करण्यात आली. या तुरुंगामध्ये जवळजवळ 5 महिने तो कैदेत होता, परंतु बंडखोरांनी जेव्हा लिबियावर विजय मिळवला त्याच्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. मॅथ्यू व्हॅन्डिक बद्दल जग काहीही बोलत असलं तरी तो स्वतःला फ्रीडम फायटर बनवतो. त्याने सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून जगभरातील बंडखोर गटांना तो मदत देत असतो, प्रशिक्षण देत असतो, त्यांना सल्ले देत असतो. तो स्वतः इराक आणि सिरियामध्ये लढलेला आहे. तो स्वतः रशियाच्या विरोधात युक्रेनमध्ये लढलेला आहे. मॅथ्यू व्हॅन्डिक हा CIAचा एजंट आहे, अमेरिकेचा हस्तक आहे आणि जगभरातील ज्या गुप्तचर संस्था आहेत त्या गुप्तचर संस्था त्याला कॉन्ट्रॅक्ट किलर किंवा भाडोत्री सैनिक म्हणून ओळखतात. ईशान्य भारत हा राजकीय आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिकेची CIA गेली अनेक दशकं या भागामध्ये एक मोठं षडयंत्र राबवते. मॅथ्यू आणि त्याची जी टोळी, ज्या टोळीला भारतामध्ये अटक करण्यात आली, ती टोळी या व्यापक षडयंत्राचा एक खूप मोठा घटक आहे. काय आहे हे षडयंत्र? बांगलादेश, भारत आणि म्यानमारचा काही भाग तोडायचा आणि एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं. जे स्वतंत्र राष्ट्र अमेरिकेच्या हातचं कळसूत्री बावलं असेल, जे स्वतंत्र राष्ट्र अमेरिकेच्या तालावर नाचेल आणि जे स्वतंत्र राष्ट्र अमेरिकेचा एक तळ म्हणून या भागामध्ये काम करेल, जेणेकरून अमेरिकेला एकाच वेळी भारत, बांगलादेश, चीन, म्यानमार या 4 देशांवर नजर ठेवणं शक्य असेल आणि अर्थातच हे स्वतंत्र राष्ट्र ख्रिस्ती असेल. बांगलादेशमध्ये शेख हसीना कार्यरत असताना अमेरिका सातत्याने सेंट मार्टिन आयलंडसाठी आपली मागणी रेटत होती. त्याचं कारण सुद्धा हेच आहे. अमेरिकेला या भागामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एक लष्करी तळ हवा आहे. याचीच समांतर योजना म्हणून ईशान्य भारत आणि म्यानमारच्या सीमेवर जो भूभाग आहे त्याच्यावर अमेरिकेने लक्ष केंद्रित केलं आणि या भूभागामध्ये एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा घाट घातला. हा जो भाग आहे त्या भागामध्ये आता आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचा जबरदस्त वावर सुरू झालेला आहे. याच्यामध्ये अमेरिकेची CIA आहे, याच्यामध्ये रशियाची KGB आहे, चीनची MMS
पाकिस्तानची ISI आणि अर्थातच भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंगचा या भागामध्ये चांगलाच राबता आहे. जगभरातील गुप्तचर संस्था जर या भागामध्ये सक्रिय असतील, कार्यरत असतील, इथे त्यांची ऑपरेशन राबवत असतील, तर स्वाभाविकपणे गळ्यात गळे घालून हे सगळं चाललेलं नसेल. एकमेकांचे गळे कापण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. या सगळ्या गुप्तचर संस्थांमध्ये जबरदस्त संघर्ष आढळतो. अमेरिकेने या भागामध्ये बऱ्याच काळापूर्वी शिरकाव केलेला आहे. शिरकाव केलाय ड्रग्सच्या धंद्याच्या माध्यमातून, शिरकाव केलाय ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या माध्यमातून. नागालँड, मिझोराम आणि मेघालय यासारखी जी राज्य आहेत, मणिपूर ही जी राज्य आहेत, या राज्यांमध्ये ड्रग्सच्या धंद्याचा वापर करून अमेरिकेने शिरकाव केला. ड्रग्सच्या धंद्यामध्ये प्रचंड पैसा आहे आणि या पैशाचा वापर करून अमेरिकेने इथे मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन राबवायला सुरुवात केली, बंडखोर गटांना मदत करायला सुरुवात केली. मणिपूर हे ईशान्य भारतातलं एक महत्वाचं राज्य. 1 ते 1.5 वर्ष हे राज्य धगधगत होतं. इथे जबरदस्त हिंसाचार सुरू होता, वांशिक संघर्ष सुरू होता आणि या वांशिक संघर्षामध्ये AK-47 रॉकेट लॉन्चर सारखी शस्त्र वापरण्यात आली. जोपर्यंत एखादी परकीय शक्ती बंडखोरांच्या मागे उभी राहत नाही, तोपर्यंत अशा प्रकारची शस्त्र बंडखोरांच्या हाती येणं शक्यच नाहीये. म्यानमारमध्ये गेली अनेक वर्ष लष्करी राजवट आहे. या लष्करी राजवटीवर प्रभाव आहे चीनचा आणि त्यामुळे स्वाभाविकपणे रशियाचा सुद्धा. या लष्करी राजवटीच्या विरोधात तिथले काही बंडखोर गट संघर्ष करतायत. हा संघर्ष सशस्त्र आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये म्यानमारमध्ये बराचसा रक्तपात झालेला आहे. या बंडखोर गटांच्या निष्ठा त्या त्या देशांची आहे. जे देश या बंडखोर गटांना रसद पुरवतात, शस्त्र पुरवतात, दारुगोळा पुरवतात. भारताने याच्या संदर्भात एक वेगळीच नीती स्वीकारलेली आहे. राष्ट्रसुखाय राष्ट्रहिताय हे भारताचं परराष्ट्र धोरणाचं सूत्र आहे. म्यानमारमध्ये सुद्धा याच सूत्राचा वापर होताना दिसतोय. भारताने एका बाजूला लष्करी जुंटाशी संपर्क ठेवलेला आहे, संवाद ठेवलेला आहे. दुसऱ्या बाजूला काही बंडखोर गटांशी सुद्धा भारताची गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अनालिसिस विंग संपर्क आणि संवाद ठेवून आहे. अनेकदा अशीही चर्चा असते की भारताच्या रॉकडून या बंडखोर गटांना रसद पुरवली जाते, शस्त्र पुरवली जातात. मॅथ्यू आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेले 6 युक्रेनी नागरिक या भागामध्ये सक्रिय आहेत. ही माहिती KGBने भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंगला पुरवली. रॉने ही माहिती पुरवली NIAला आणि त्याच्यानंतर या लोकांची धरपकड करण्यात आली. मॅथ्यूचे आणखी काही युक्रेनी सहकारी भारतामध्ये लपलेले आहेत. सध्या त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. मॅथ्यू आणि त्याचे सहकारी म्यानमारमध्ये जे बंडखोर गट आहेत त्यांच्या संपर्कात होते, त्यांना प्रशिक्षण देत होते, त्यांच्यासोबत त्यांचे संबंध होते. हे NIAच्या तपासामध्ये उघड झालेलंच आहे. मॅथ्यू आणि त्याच्या साथीदारांनी त्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. परंतु अशा एका थेअरीची चर्चा भारतामध्ये त्यांच्या अटकेनंतर सुरू आहे. त्या थेअरीमुळे भारतामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. मॅथ्यू भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी आला होता, अशा प्रकारचा दावा अनेक ठिकाणी सोशल मीडियावर करण्यात आलेला आहे. अर्थात त्याच्यामध्ये सत्य आहे की नाही हे तपासामध्ये उघड होणारच आहे. मॅथ्यू आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेनंतर घटनाक्रमाला जबरदस्त वेग आलेला आहे. अर्थात या सगळ्या घटना पडद्याच्या मागे घडताना दिसत आहेत. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची गाठभेट घेतली. जेव्हा 2 राजकीय मुत्सद्दी भेटतात तेव्हा निश्चितपणे हवा पाण्याबद्दल चर्चा होत नाही. चर्चा महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर होते. या चर्चेमध्ये निश्चितपणे मॅथ्यू आणि त्याच्या युक्रेनियन साथीदारांचा विषय निघाला असणार आणि जर मॅथ्यूचा विषय निघाला असेल तर निश्चितपणे निखिल गुप्ताचा सुद्धा या चर्चेमध्ये विषय निघाला असणार. अशा परिस्थितीसाठी हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, अब आया ऊट पहाड के नीचे. निखिल गुप्ताला झेकोस्लोवाकियामध्ये अटक झाली आणि त्याच्यानंतर अमेरिकी फेडरल न्यायालयाने गुरु पतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवलं. आता मॅथ्यूच्या सहकाऱ्यांना आणि मॅथ्यूला अटक करून भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंगने अमेरिकेला नेहले पे दहला दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडत असतात ज्या वरकरणी तुम्हाला वेगळ्या वाटतात. परंतु जेव्हा तुम्ही सगळे बिंदू जोडता तेव्हा अशा प्रकारच्या घटनाक्रमांची एक साखळी निर्माण होते. त्या साखळीतून तुम्हाला एक वेगळा निष्कर्ष काढावासा वाटतो. युनायटेड स्टेट कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम ही अमेरिकी सरकारशी संबंधित एक वैधानिक संस्था आहे. या संस्थेला जो निधी मिळतो तो अमेरिकी सरकारकडून मिळतो. या संस्थेचे जे एकूण 9 सदस्य असतात त्यांची नियुक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकी सरकारकडून केली जाते. याचा अर्थ ही संस्था अमेरिकी सरकारच्या रचनेचा एक अविभाज्य भाग आहे. या संस्थेने अलीकडे एक अहवाल दिला अमेरिकी सरकारला आणि या अहवालामध्ये मागणी करण्यात आलेली आहे की भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी. या संस्थेचे जे अहवाल आहेत ते स्वीकारणं अमेरिकी सरकारसाठी बंधनकारक नाही आहे. परंतु एकूणच या संस्थेचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येऊ शकेल की अमेरिकी सरकारकडून या संस्थेचा वापर आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या एखाद्या मोहऱ्यासारखा केला जातो.
या संस्थेचे जे अहवाल असतात त्यांचा वापर अमेरिकेकडून एखाद्या देशाच्या विरोधात हत्यारासारखा केला जातो. या संस्थेने जो अमेरिकी सरकारला अहवाल दिलाय तो निश्चितपणे अमेरिकेच्या रणनीतीचा एक नियोजित भाग आहे. अमेरिकेच्या सरकारमध्ये सहभागी असलेले नेते भारताबद्दल नेहमी गोड बोलत असतात. भारत हा मित्र देश आहे, दक्षिण आशियातील अत्यंत महत्वाचा असा सामरिक भागीदार आहे. परंतु प्रत्यक्षात अमेरिकेचा भारताच्या संदर्भात जो एजेंडा आहे तो अत्यंत भयंकर आहे. भारताचं विघटन हे अमेरिकेचं ध्येय आहे, भारताचं खच्चीकरण हे अमेरिकेचं ध्येय आहे. आणि या उद्दिष्टामध्ये अमेरिकी सरकार, अमेरिकेचं प्रशासन आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सगळ्यांचा सहभाग असतो. म्हणजे कोणाचाही अपवाद करता येत नाहीये. 26/11 रोजी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यातला एक मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली हा डबल एजंट होता. एकाच वेळी तो पाकिस्तानची ISI आणि अमेरिकेची CIA या दोन्ही गुप्तचर संस्थांसाठी काम करत होता. हल्ल्यातला त्याचा सहभाग उघड झाला तरी सुद्धा भारताने वारंवार मागणी केल्यानंतरही त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आलं नाही. अशा प्रकारच्या घटनांची खरं तर जंत्री सांगता येतील, ज्या घटनांमध्ये अमेरिकेने भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. हेरगिरीच्या दुनियेमध्ये काहीच उघड नसतं, सगळा मामला छुपा. कोवर्ट ऑपरेशनचा इथे बोलबाला असतो. अमेरिकेने भारतीय उपखंडामध्ये सातत्याने अशा प्रकारची कोवर्ट ऑपरेशन राबवली आहेत आणि भारताच्या हिताला धक्का देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांगलादेशच्या सत्तेवरून शेख हसीना यांना जेव्हा पदभ्रष्ट करण्यात आलं त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये अशा प्रकारच्या कोवर्ट ऑपरेशनना ऊत आला. आपल्याला आठवत असेल, ढाक्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अमेरिकी स्पेशल फोर्सचा एक अधिकारी टेरेन्स अर्वेल जॅक्सन याचा मृतदेह सापडला होता आणि हा मृतदेह सापडल्यानंतर अमेरिकेने फार ओरडा केला नाही. त्या मृतदेहाचं शवविच्छेदन न करता हा मृतदेह त्यांनी अमेरिकेमध्ये पाठवून दिला. हा टेरेन जॅक्सन बांगलादेशमध्ये नेमक्या कोणत्या मोहिमेवर आला होता, त्याच्या कारवाया नेमक्या काय होत्या, तो कोणाच्या संपर्कात होता, याच्या संदर्भातला जो तपशील होता तो त्याच्यासोबत संपला. तो फक्त दोघांना ठाऊक असेल. एक ज्याने जॅक्सनचा काटा काढला तो किंवा अमेरिकेची CIA, या दोघांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य जनतेपर्यंत हा तपशील कधीही पोहोचू शकत नाही. सुदैवाने मॅथ्यू वॅन्डिक जिवंतपणे आपल्या हाती आलेला आहे. त्याचे 6 युक्रेनियन साथीदार सुद्धा सापडलेले आहेत. आणखी काही सापडतील अशा प्रकारची शक्यता आहे. हा मॅथ्यू प्रथमदर्शनी CIAचा एजंट आहे असं दिसतंय. तपासामध्ये अधिक बाब समोर येईल की नेमका तो कोणत्या मोहिमेसाठी आला होता, भारतामध्ये त्याची मदत कोण करत होतं, भारतामध्ये अमेरिकेचं जे षडयंत्र शिस्त आहे त्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे, सहभागी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सगळे देश शत्रूपासून तर सावध असतातच, परंतु मित्र म्हणून जे तुमच्या सोबत उभे असतात त्यांच्यापासून अधिक सावध राहायला हवं असा धडा अमेरिकेने भारताला या निमित्ताने पुन्हा एकदा दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर शह आणि काटशहाच्या ज्या चाली आहेत त्या अधिक खतरनाक झालेल्या आहेत, अधिक वेगवान झालेल्या आहेत आणि भारत या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सावध आहे हे मॅथ्यू वॅन्डिक याच्या अटकेवरून पुरेसे स्पष्ट झालेले आहे. 6 युक्रेनियन नागरिकांच्या अटकेवरून स्पष्ट झालेले आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.